नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चाट, समोसा आणि भेळसोबत लागणारी अगदी चटपटीत आंबट गोड चिंचेची चटणी. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम चटणीसाठी मसाला तयार करून घेऊया. एका पॅनमध्ये जिरे, बडीशेप, काळी मिरी आणि तीळ किंवा ओवा छान भाजून घ्यायचं. यामुळे मस्त सुगंध येतो. याची जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची. आता चिंच गरम पाण्यात 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायची. त्यामुळे चिंच मऊ होते आणि पल्प करायला सोपी जाते. नंतर चिंच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि गाळणीने गाळून घ्यायची. त्यामुळे स्मूथ असा चिंचेचा पल्प तयार होतो. आता हा चिंचेचा पल्प एका पॅनमध्ये घ्यायचा. यामध्ये चिंच 250 ग्राम घेतली आहे तर गूळ 300 ग्राम घ्यायचा. चिंच आणि गुळाचं हे प्रमाण चटणीला परफेक्ट आंबट गोड टेस्ट देतं. आता यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा. त्यासोबत सुंठ पावडर, लाल तिखट, काळं मीठ आणि चवीनुसार साधं मीठ घालायचं. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. हळूहळू चटणीचा रंग बदलायला लागेल. छान ग्लॉसी टेक्स्चर येईल आणि साधारण चिंचेला घट्ट कन्सिस्टन्सी आली की समजायचं आपली मस्त आंबट गोड चिंचेची चटणी तयार आहे. ही चटणी चाट, समोसा, दहीपुरी, कचोरीसोबत अप्रतिम लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.